महापालिका प्रशासनाने खासगी एजन्सीमार्फत सर्वे करून घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार मिरज आणि कुपवाडमधील मालमत्ता धारकांना नोटिसा देखील बजावल्या आहेत। आता हा मुद्दा पेटणार आहे। यावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होऊ लागल्या आहेत। यावर आता नागरिकांच्या वतीने सर्वपक्षीय कृती समितीची बैठक होणार आहे। या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। महापालिका क्षेत्रातील अनेक मालमत्तांना घरपट्टी लागू नव्हती। शिवाय अनेक मालमत्तांचं नूतनीकरण झालं होतं, पण वाढीव बांधकामांना घरपट्टी लागू झाली नव्हती। शिवाय भाडेकरूंची नोंद देखील महापालिकेकडे नव्हती। त्यामुळे तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी एका खासगी एजन्सीमार्फत मालमत्तांचा सर्वे केला। मिरज व कुपवाड शहरातील सर्वे पूर्ण झालाय। संबंधित मालमत्ता धारकांना कराच्या नोटिसा बजावल्यात। हरकत दाखल करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देखील देण्यात आली, पण यामध्ये तफावत अधिक असल्याचं दिसून येते। त्यामुळे हरकती दाखल होण्याची संख्या जास्त आहे। मालमत्ता धारकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ लागला। त्यामुळे घरपट्टीत तफावत जाणवतीये। सांगली देखील याबाबत नोटिसा येणार आहेत। खाजगी कंपनीने केलेला सर्वे चुकीचा असल्याचं नागरिकांचं मत आहे। महानगरपालिकेमध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केल्याने मोठ्या प्रमाणात घरपट्टी लागू होते। यावर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी 11:30 वाजता कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक होती आहे। अपंगत्वावर मात करत पॅरिसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या गटात गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीमधील सचिन सर्जेराव खिलारी या युवकाने अर्जुन पुरस्काराला गवसणी घातली आहे। क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सचिनची दखल घेत आज अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला। क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासह अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्काराची भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे। वेगवेगळ्या खेळातील 4 क्रीडारत्नांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। सचिन हा अवघ्या 9 वर्षाचा असताना सायकल चालवताना पडल्याने त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला। त्यामुळे काही दिवसात गॅंग्रीन पसरू लागलं। या जीवघेण्या संकटातून तो बचावला, पण त्याच्या हाताच्या हालचालींवर कायमस्वरूपी मर्यादा आल्या। बालपणातच हा मोठा आघात झाल्याने त्याने तो मोठ्या धैर्याने पचवला। लहानपणापासून खेळाची कमालीची आवड होतीच, पण आता आपल्या शारीरिक मर्यादेचं भांडवल न करता त्याने थेट मोठे मैदान गाजवण्याचा निर्धार केला। अथक परिश्रम आणि स्वप्नपूर्तीचा निरंतर ध्यासातून सचिन सर्जेराव खिलारी नावाचा खेळाडू घडला। इंजिनियर असलेल्या सचिनने आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावत देशवासियांची मान गर्वाने उंचावली। खानापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू योजनेचं पाणी सोडावं यासाठी जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आणि कार्यकारी अभियंता राजन रेड्डियार यांच्याशी संपर्क साधला। टेंभूचं आवर्तन सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यानुसार नवीन वर्षात 6 जानेवारीपासून टेंभू योजनेचं आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली। रब्बी हंगामासह परिसरातील भाजीपाला, ऊस, डाळिंब या पिकासाठी टेंभूचं आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांच्यातून होतीये। पाटबंधारे विभागाकडून परिपत्रक काढून पाणी मागणी अर्ज करावेत असे आवाहन करूनही पाणी मागणी होत नसल्याने आवर्तन लांबणीवर पडेल अशी भीती शेतकऱ्यांच्या मधून होतीये। आता सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे। ओढे नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावलेत। आमदार सुहास बाबर यांनी यामध्ये लक्ष घालून पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती। पाणी वापर संस्थेकडून पाणी मागणी केल्यास त्या पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याचं संबंधित विभागाकडून सांगण्यात येते। मात्र मागणी नसल्यास पाणी सोडायचं कसं असा प्रश्न संबंधित विभागाला पडलाय। शेतकऱ्यांचा हा प्रश्न मिटवण्यासाठी आमदार बाबर यांनी पुढाकार घेतला आणि संबंधित टेंभूचं आवर्तन सुरू करण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार नवीन वर्षात 6 जानेवारीपासून टेंभूचं आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे। वारणाली येथील पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या महेश मुकुंदराव कांबळे या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी प्रियांका महेश कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी छळ करून जातीवाचक टोमणे मारल्याप्रकरणी सुनील शामराव चौगुले आणि गणेश प्रकाश जोशी या दोघांवर गुन्हा दाखल केलाय। महेश मुकुंदराव कांबळे हे सांगली पाटबंधारे विभागात गेले 13 वर्ष शिपाई या पदावर कार्यरत होते। कांबळे यांनी गेले कित्येक वर्ष होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून 5 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती। आत्महत्या करण्यापूर्वी मूळ त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केला होता। तेव्हा काही सहकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगून आत्महत्येपासून थांबवलं होतं।
यानंतर अधीक्षक अभियंता यांना लेखी तक्रारीचं निवेदन दिलं होतं. तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा 12 नोव्हेंबर 2024 रोजी निवेदन दिलं होतं. तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप होता. अखेर महेश यांच्या पत्नी प्रियांका कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाटबंधारे विभागाच्या दोघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. प्रियांका कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की महेश कांबळे यांचा सन 2019 पासून ते 5 डिसेंबर रोजीपर्यंत संशयित सुनील चौगुले आणि गणेश जोशी यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तसेच जातीवाचक टोमणे मारल्याने सतत तणावाखाली येऊन वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलंय. महावितरण कंपनीचे 339 उपकेंद्रे खाजगी कंपनीला चालवण्यास देण्यास वीज कंपनीकडील अभियंता कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेकडून विरोध असून वीज कंपन्यांमधील अभियंता कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग येथील मुख्यालयासमोर निदर्शने केली. कर्मचाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्य शासनाला वर्कर्स फेडरेशन संघटनेकडून दिलेल्या निवेदनात म्हटले, निवडणूक होण्यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर कोणत्याही परिस्थितीत बसवणार नाही असं सांगितलं होतं. स्मार्ट मीटर फक्त फीडर आणि सरकारी कार्यालयांना बसवणार असल्याचं सांगितलं. परंतु आता छुप्या मार्गाने सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचं काम अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीला दिले. वर्कर्स फेडरेशन संघटनेने हे स्मार्ट मीटर आपल्या कर्मचाऱ्यांकडून बदलून घ्यावे ही मागणी होती, परंतु सरकारने हे काम खाजगी ठेकेदारास दिले. त्यास संघटनेचा तीव्र विरोध आहे. या आंदोलनात वर्कर्स फेडरेशनचे कॉम्रेड महेश जोतराव, श्रीमंत खरमाटे, अनिल कांबळे, प्रमोद पोद्दार, सुरेश पाटील, जगदीश नलवडे, विजय पवार, संजय बनसोडे, सागर जगताप, संतोष पाटोळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सलग 3ऱ्या वर्षी OTS योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार आहे. बँकेकडून थकबाकीदार शेतकरी आणि संस्थांसाठी OTS योजना राबवली जाणार आहे. ही योजना राबवणारी जिल्हा बँक राज्यातील पहिली बँक असल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात 225 कोटी नफ्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. अध्यक्ष नाईक म्हणाले, बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा OTS योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 2 वर्ष प्रभावीपणे योजनेची अंमलबजावणी झाली. अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती तसेच शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकले नाहीत. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकेने स्वतःच्या नफ्यातून OTS योजना राबवली. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावरील व्याजाची सवलत दिल्याने बँकेची कर्ज वसुली झाली. चालू वर्षी पुन्हा योजना सुरू करणार आहे. थकबाकीदार शेतकरी आणि संस्थांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. मागील योजनेत सुधारणा करून नवीन योजना आणली जाईल. बँकेच्या नफ्यातून थकबाकीदार शेतकरी संस्थांना OTS योजना देणारी सांगली जिल्हा बँक राज्यातील पहिली बँक आहे. बँकेच्या या योजनेची माहिती आता अन्य काही जिल्हा बँकेंनी घेतली असून तेथेही ही योजना लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये खुल्या भूखंडावर पत्र्याचं शेड उभा केलेल्या 56 गाळेधारकांना बाजार समितीने दुसरी नोटीस दिली आहे. पहिल्या नोटिसीला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे दुसऱ्या नोटिसीला मुदतीत उत्तर न दिल्यास गाळ्यावर हातोडा टाकला जाणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कालावधीत सहकार विभागाच्या आदेशान्वये आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीच्या विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये 56 व्यापाऱ्यांना ठराव करून जागा दिली होती. या व्यापाऱ्यांनी या जागेवर पत्र्याचं शेड उभारले, मात्र शेड उभारलेली जागा खुला भूखंड आहे. शिवाय याच बाजूला उभारण्यात आलेल्या जागा बेदाणा गोदामासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. तत्कालीन कारभाऱ्यांनी संबंधितांकडून मागणीनुसार अनामत रक्कम घेऊन जागा दिली होती. आता याबाबतच्या तक्रारी शासनाच्या सहकार खात्याकडे गेल्यानंतर शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. खुल्या भूखंडावर आणि बेदाणा गोदामासाठी आरक्षित असलेली जागा बाजार समितीने पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याबाबत कळवले. त्यानुसार बाजार समितीने सर्व 56 गाळेधारकांना पत्र्याचा शेड काढून जागा खाली करण्याच्या तसेच बाजार समितीकडे भरलेली अनामत रक्कम परत घेण्याबाबतची नोटीस दिली आहे. नोटीस देऊन 4 महिने झाले तरी संबंधित गाळेधारकांनी अद्याप नोटीसीला उत्तर दिलं नाही. त्यामुळे दुसरी नोटीस देण्यात आली आहे. नोटीसीबाबत योग्य खुलासा न आल्यास गाळ्यांवर हातोडा टाकण्याबाबतची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत.